याच्यात बोलायला काय होत आहे? आरोपीची आठवण येते. या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना तुझ्या घरात, तुला जर 2 दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसन. आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील? या असल्या नीच अवलादीला धडा शिकावाच लागणार आहे. आणि मी तर काय माग हटत नाही गाड्या. कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही. राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते. त्यांनी काय कोणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला नाही. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया, तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी, फक्त तुम्ही खचू नका गड्या. आपण यांचे पाठच पुरू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचलेले दिसले की मग राज्यातले पोरही खचतात. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले धनंजय भैया पोरं तापूनच आहेत. दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असं मराठी गार झालेत. पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे. त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील. फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाहीये म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळेल. ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होतंय काय बघा. कारण हे मस्सा जोग मधून बोलतोय, मनोज जरांगे बोलतोय. एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई माग सरकणार नाही. फक्त तुम्ही धीर धरू राहा. होऊ द्या, काय व्हायचं ते बघून घेऊ, काय होईल ते. ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे.